स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे कोल्हापूरची। गावात समाजातील कोणाचे निधन झाले तरी सरणाची व्यवस्था समाजाकडून होते, ती अगदी मोफत। एवढेच नव्हे तर रक्षा विसर्जन आणि उत्तर कार्यावेळी जेवणासाठी लागणारी भांडी ही मोफत दिली जातात। इतर समाजातील व्यक्तींनाही दिली जाते सेवा। ही सामाजिक बांधिलकी जपली आहे कोल्हापुरात करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी भोई समाजाने। चला तर पाहूया स्पीड न्यूज लाईव्ह 24 चा स्पेशल रिपोर्ट। कोल्हापूर पासून काही अंतरावर पंचगंगा नदी तीरावर वरणगे पाडळी गाव वसलं आहे। सुमारे 5 ते 6 हजार लोकवस्ती असलेल्या या गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर अंत्यसंस्कारासाठी लागणारे सरण त्यांच्याच कुटुंबियांना आणावं लागतं। हे करताना पैशापासून इतर यंत्रणा राबवावी लागत असल्याची स्थिती पूर्वी होती। त्यामुळे 20 वर्षापासून भोई समाजाचे तत्कालीन अध्यक्ष बाळासाहेब आयरे यांच्या पुढाकारातून सर्वांनी वार्षिक निधी जमा केला आणि त्याच निधीतून सरणाची व्यवस्था मोफत करण्याचा निर्णय घेतला। हा सामाजिक उपक्रम गेल्या 20 वर्षापासून आजही सुरू आहे। गावात ज्यांच्या कुटुंबियात मृत झाले आहेत त्यांना याची कोणतीही चिंता नसते। सगळं काही भोई समाज करीत असतो। रक्षा विसर्जन आणि उत्तर कार्याच्या वेळी भांडी भाड्याने आणावी लागतात, काही वेळी तीही उपलब्ध होत नाहीत। त्यामुळे समाज बांधवांनी यासाठीही पुढाकार घेऊन भांडीही खरेदी केली आहेत। वार्षिक वर्गणीतून ही भांडी खरेदी केली आहेत। या दोन्ही विधीसाठी ती मोफत दिली जातात। भांडी आणि सरणासाठी लागणारा निधी उपलब्ध करण्यासाठी इतर धार्मिक कार्ये किंवा लग्न, साखरपुडे, मुंज अशा कार्यक्रमासाठी भांडी भाड्याने दिली जातात। त्याच निधीतून देखभाल दुरुस्तीचा खर्च केला जातो। सध्या ही व्यवस्था चांगल्या पद्धतीने सुरू आहे, अशी माहिती भोई समाज संघटना वरणगे पाडळीचे अध्यक्ष दत्तात्रय कनोजे यांनी स्पीड न्यूजशी बोलताना दिली। या उपक्रमासाठी गावातील भोई समाज संघटनेचे रामचंद्र कुंडले, रणजित पवार, महादेव आयरे, गोविंद कनोजे, राजराम कनोजे, दत्तात्रय कनोजे, मधुकर खैरमोडे, बाजीराव कनोजे, विनायक शिंदे, दिलीप नलवडे, रामचंद्र आयरे, सोपान कनोजे, शिवाजी कुंडले, अर्जुन आयरे, कल्पना कुंडले, शीला कनोजे, रंजना कनोजे आदींचे योगदान लाभत आहे। सामाजिक बांधिलकी जोपासणारा भोई समाजाचा आदर्श इतर समाजानं घेणं उचित ठरेल। आपले गाव वरणगे पाडळी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी जवळजवळ 100च्या आसपास आमची भोई समाजाची कुटुंब होती। मग पूर्वीपास आमच्या इथं दैवकी होती आणि त्यानंतर ती काही काळानं ती मोडलं गेलं आणि त्यावर जी भांडी होती ती भांडी आम्ही विकली आणि त्यानंतर 1980च्या आसपास नवीन भांडी आम्ही समाजाकरता किंवा गावाकरता म्हणून आम्ही विकत घेतली। मग ग्रामपंचायतीनं आम्हाला इथं 14 बाय 53 अशी जागा दिली आणि त्या ठिकाणी आम्ही ही इमारत बांधलेली आहे। रोजंदारी करून जे पैसे मिळतात त्याच्यावरती आपण काय तर समाजासाठी केलं पाहिजे असा एक सर्वांच्या मते एक विचार आला आणि त्या विचाराच्या माध्यमातून आम्ही काय केलं, एक छोटंसं मंदिर बांधल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही भांडी आणलीत। एक जेवणासाठी भांडी, लग्न समारंभ असू दे, जावळ असू दे, बारसा असू दे, भांडी आणल्यानंतर त्याच्यापासून आम्हाला थोडासा इन्कम मिळायला लागला। इन्कम मिळता असं की ठरलं की आता आपण काय करायचं, ह्या तुटपुंजा आपल्या या इन्कमवरती आपण काय करायला पाहिजे। तर आता जर आम्ही पाहिलं तर पाठीमागं जर मयत झालेली व्यक्ती एखादी तर बाहेर जाऊन कुणाकडून तर लाकडे वगैरे, शेणी वगैरे असे मागितल्या जायच्या, मग ते मिळत नव्हत्या। मग एखादा जर व्यक्ती जर मयत झाल्यानंतर जवळजवळ 4 ते 5 हजार रुपये सर खर्च येतात, परंतु हे त्यावेळी त्या गरीब मासेमारी करणाऱ्या, त्या व्यवसाय करणाऱ्या त्या माणसाकडनं ते पैसे नसायचं। मग आता काय ह्याचा करायचा, मग ते हा विचार आल्यानंतर आम्ही काय केलं, सरळ म्हटलं आपण सिनी आणि लाकडं आपण स्वतः ठेवायची। त्याचबरोबर दफनचं साहित्य जे कापड वगैरे काय लागते, पानं असू दे, सुपारी असू दे, राखेल असू दे, हे सगळं सुद्धा साहित्य आम्ही दत्त किराणा स्टोअर्समधून आम्ही उपलब्ध करून इथं आणतो। आणि त्यानंतर त्या मयत झाल्यानंतर त्या व्यक्तीला सर्व काही जे आहे ते रात्रीचं असू दे किंवा दिवसाचं असू दे, ती सगळे जे निधी जे मिळतात त्या पद्धतीने शेणी, लाकडं असू देत, ते सगळा खर्च आम्ही स्वतः समाजामार्फत करत असू। त्याचबरोबर त्यांचं जेवणाचं असू दे, जेवण, त्या जेवणासाठी आमच्या समाजातली भांडी आहेत ती मोफत, मातीला असून दे, दिवसाला असून दे, हे सगळं आम्ही मोफत पुरवतो। त्याचबरोबर आमचे आचारीसुद्धा जे महादेव आयरे म्हणून काम करतात ते काय करायचे, असं मयत झाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन जेवण बनवून ते सगळं न 1 रुपया न घेता त्या महादेव आयऱ्यांनी सुद्धा काम केलेलं आहे। त्याचबरोबर आमचे वयस्कर असे आमचे गोविंद कनोजे
भाऊ म्हटलं जाते त्यांना. ते कुणा कुठं आवरात कधीही असू दे, कोणीही मयत झालं की भाऊला पहिला बोलवा. भाऊला बोलल्यानंतर काय मयतला साहित्य लागते ते लगेच साहित्य आणून द्यायची व्यवस्था भाऊ करत. म्हणजे बाजारा सगळा ते मयत म्हणजे 12 दिवस होईपर्यंत ते भाऊ त्या मार्गस्थच असायचे. अशा पद्धतीनं हा जे आहे ते भुई समाजच्या माध्यमातून आम्ही हे केलेलं आहे. आमच्यातला एक सर्वसामान्य मच्छीमाराच्या घरी एक व्यक्ती मयत झाले असताना त्याच्या घरी शेणी पण उपलब्ध नव्हत्या, लाकडं पण उपलब्ध नव्हती. मग अशा कार्याला कुणाकडं मागायचं झालं तर अशा प्रसंगाला कोणी शेणी लाकडं द्यायला तयार होईनात. त्या विषयातच आमच्या डोक्यात तो विचार आला की बाबा असं प्रसंग आपल्या अनेक समाज बांधव येण्याची शक्यता आहे. मग प्रत्येक वेळा जर आपल्याला इतर घटकांच्याकडून नाकारलं जात असेल तर आपण स्वतःहून शेणी आणि लाकडांची व्यवस्था का करू नये, ह्या संकल्पनेतून आम्ही समाज बांधवांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही करायची सुरुवात केली. त्याच्या कार्यक्रमासाठी अहोरात्र कधीही घडो त्या हजर राहतात. जे काय असेल ते सगळी पाठपुरावा त्याचा करतात. त्यासाठी ते शेवटपर्यंत म्हणजे अगदी एवढं वय जरी असेल तरीसुद्धा ते आधी कुणाचाही विचार करत नाहीत. कोण तरुण मुलं आलीत नाही आलीत, फक्त एक हाक मारल्याबरोबर येतात. आणि रणजित पवार म्हणून जे सर आहेत त्यांना निरोप दिल्यानंतर भुई समाजामध्ये टोटली रात्री असो कधी असो प्रत्येक घरटी एक तर एक माणूस प्रत्येकजण हजर असतो. माझ्या भोई समाजातर्फे मैतासाठी अजूनपर्यंत ही कुठंही सोय झाली नाही. ती आमच्या समाजामार्फत आमच्या वरिंगे गावामध्ये सुरू झालेली आहे. आणि मैतासाठी जे सरण काय लागतं शेणी किंवा लाकडी ते सगळी मोफत मिळाली जातात. आणि भांड्याची सुद्धा सोय मैताच्या वेळेला सगळ्यांना फुकटमध्ये मुफ्तमध्ये मिळाली जातात. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा स्पीड न्यूज लाईव्ह 24. ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.